शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40हून अधिक आमदार सोबत घेत आधी सुरत, मग गुवाहाटी, त्यानंतर गोव्यावरून थेट महाराष्ट्र गाठला. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत महायुतीचं सरकार स्थापन केलं. पण या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पश्चाताप होतोय. कारण या फुटीपूर्वीच एका शिवसैनिकानं उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे तुमच्यासोबत दगा करणार असा इशारा दिला होता. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी दुर्लक्ष केलं. पण कालांतरानं तसंच घडलं. तर जाणून घेऊया कोण होता तो शिवसैनिक ज्यानं उद्धव ठाकरेंसमोर एकनाथ शिंदेंच्या बंडाचं भाकीत आधीच मांडून ठेवलं होतं. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. सुरुवातीला तुम्ही उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य ऐका की नाही म्हटलं तरी थोडंसं नकळत दुर्लक्ष होतं. आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हाच जर का अनंत तर यांचं ऐकलं असतं तर आता जरा कुठे गळ्याशी येत आहे म्हटल्यानंतर अमित शहाच्या चरणी धानील लोटांगण करून वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती. योगेश कोळी लिखित अनंत आकाश अर्थात आठवणीतील अनंत तरे या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडलं. यावेळी त्यांनी अनंत तरे यांच्या बाबतच्या आठवणींना उजाळा दिला. आता जाणून घेऊयात कोण होते अनंत तरे. दिवंगत अनंत तरे यांचं नाव पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आलंय. अनंत तरे यांचं फेब्रुवारी 2021 मध्ये निधन झालं. त्यावेळी ते 66 वर्षांचे होते. मेंदूतील रक्तस्रावामुळे अनंत तरे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शिवाय कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. खरं तर अनंत तरे यांचा ठाण्याच्या राजकारणात मोठा प्रभाव होता. ठाण्यातील प्रभावशाली नेतृत्व आणि लोकप्रिय नेता अशी त्यांची ओळख होती. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच त्यांना 3 वेळा ठाण्याच्या महापौर पदाचा मान मिळाला होता. अनंत तरे अनेक वर्षे शिवसेनेचे उपनेते म्हणून कार्यरत होते आणि विधान परिषदेचे सदस्यही म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कामं केली होती. महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी आवाज उठवला आणि अनेक आंदोलनं केली. अनंत तरे अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष होते. तसेच कार्ला येथील एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होते. कामगार संघटनेमध्ये सुद्धा त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक उद्योग संस्थांमध्ये कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी करार घडवत कामगार चळवळ मजबूत केली. दरम्यान ठाण्यात झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी अनंत तरे यांचा एक किस्साही सांगितला. तो कोणता होता पाहूया. बरोबर ना, 14 साली तरे साहेब उभे राहत होते आणि अचानक परिस्थिती जी मी म्हणतो की सगळं ठरलं होतं. शिवसेना भाजपा युती ठरली होती. जागा वाटप जवळपास झाला होता. उद्या शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आणि अचानक भाजपकडनं युती तोडली गेली. करायचं काय? एकतर शिवसेना प्रमुख 2012 साली आपल्यातून गेले. 2014 सालची निवडणूक. करायचं काय? लढायचं कसं? आणि तेव्हा शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव होता. आपण लढलो, उमेदवार उभे केले आणि तरे साहेबांनी तेव्हा मला वाटतं अपक्ष अर्ज भरलेला आणि ऐकायला तयार नाहीत. सगळे म्हणतात साहेब ऐकायला तयार नाहीत. मग आता हे जे आहेत लोटांगणवीर ते आले, साहेब काही करा नाही तर सीट जाणार. म्हटलं तर काय करू? मग तरे साहेबांनी म्हटलं काय नाही, मी बोलवतो, माझं ऐकतील. मग त्यांच्याशी मी बोललो. त्यानं म्हटलं तरे साहेब एकतर भाजप आपल्याला संपवायला निघालाय. आत्ता जरा समजून घ्या. सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान. आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकालचे मित्र ह्यांना पहिल्या वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया. तेव्हा मला अनंत तरे म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला, हाच उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हटलं आता जाऊ द्या ना, तुम्ही सगळे आहात, कसा काय दगा देईल बघू आपण. आणि जे घडायला नको ते घडलं. तर आपण पाहिलं 2022 साली शिवसेनेमध्ये बंड झाला. सध्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केला आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजपशी हातमिळवणी करत
महायुतीचं सरकार स्थापन केलं. मात्र जे घडणार त्याची कल्पना अगोदरच कुणीतरी उद्धव ठाकरे यांना दिली होती. मात्र त्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि नंतर झालेला पश्चाताप हेच कुठेतरी आता उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलंय. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.